वर्षभर नागिनीच्या मागं फिरणाऱ्या नागोबाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. कसं खुश. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी संदीप आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आपण 30 दिवसामध्ये 30 व्हिडिओ बनवायचा चॅलेंज घेतलेला आहे. आणि आजचा जो दिवस आहे तो आहे की पाचवा दिवस आहे. आणि नक्कीच आणि आज तुम्हाला माहिती आहे की काय आहे तर नागपंचमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून सर्वांना मनपूर्वक अभिनंदन आहे. आणि सकाळीच आम्ही निघालो होतो आमच्या महाराजांच्या मूर्तीला रंग मारण्यासाठी, कारण खूप ही झाली होती मूर्ती. आणि तिथेच आम्हाला रस्त्यामध्ये भेटलेले होते की ओम, आणि ओमला बोलत आमचे किरण सर पण आलते. आणि किरण सरला पण म्हटलं हाय बाय काय चाललं किरण सर, काय नाही, कारण चहा बिस्किट खात होते. तिथून आम्ही गेलो मार्केटला बघितले की दुकानं वगैरे होते, गर्दी बऱ्यापैकी होती, चालू होते कस्टमर वगैरे. आणि तिथंच भेटला आमचा हा वर्षभर नमुना. नागिनीच्या मागं फिरणाऱ्या नागोबाला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. कसं खुश. हे नमुन्याचा तर नागपंचमीच्या शुभेच्छा आहेत तर ऐकल्याच असेल. आणि तिथून आम्ही गेलो, कारण जिथे जायचं होतं तिथे त्यांच्या मूर्तीला कलर नव्हता, म्हणजे जो पाहिजे होता तो कलर नव्हता. त्यामुळे आम्ही आणि मंगेश तिथून निघालो की दुसऱ्या ठिकाणी गाडीवरती गेलो. आणि गाडीवरती मूर्ती माझ्या हातातच होती गाडीवरती. नंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो. पाहू शकता मूर्तीची हालत कशी होती, म्हणजे बराचसा कलर जो आहे तो पूर्ण उडून गेलेला होता बऱ्यापैकी. आणि तिथून आम्हाला न्यू कलर लावायचा होता. पहिल्या तर का काकाने तर कलर लावला. तिथे पण मग बरेचशा अशा मूर्त्या होत्या, खूप छान पद्धतीने होत्या महाराजा सगळ्या. नंतर पहिले मूर्तीला जो आहे तो ब्लॅक कलर मारला त्याने. त्यानंतर आम्हाला पूर्ण म्हटले की भाई हे काय केलं, आम्हाला जो पाहिजे होता तोच कलर द्या. आमचा कॉपरमध्ये कलर होता. आणि पाहू शकता किती छान पद्धतीनं कॉपरचा हा कलर जो आहे तो बसलेला आहे. बॅकग्राऊंडला जो आहे ना मस्त हे होतं, म्हणजे नर्सरी होती, त्याच्याच बाजूला मूर्तीचा वगैरे त्यांचा कलर मारण्याचा व्यवसाय होता. तिथेच आम्ही गेलो, कलर वगैरे मारला. आणि तिथून आम्हाला परत शॉपवरती आलो. शॉपवरती आम्हाला जो होता आमच्या स्टाफचा एखादा बड्डे होता प्रत्यक्षा मॅडमचा. मी आणि गणेश तिथून आम्ही गाडी घेऊन घेतली मॅडमची. आणि तिथून आम्ही गेलो गाडीवरती केक आणायला. केक घेतला. केक घेऊन आम्हाला दुकानामध्ये यायला फार अंधार झाला, कारण ट्रॅफिक एवढी होती ना काय सांगावं तुम्हाला. तर भाई मित्रांनो, आता झाली बघा शायरीची वेळ झालेली आहे. आता शायरी ऐकवायला परत आपले महिराज भाऊ आपल्याकडे आलेले आहेत. पर बघू आता कोणती शायरी आहे ते ऐकू घालतात ते. तर भाऊ आज कोणती शायरी आहे जरा ऐकू घालसाल का? एक रात एक बात लिखूंगा, तेरी मेरी वो पहली मुलाकात लिखूंगा, लिख ना पाऊंगा तुझे इस बार अपना, बस अगले जन्म तेरा साथ लिखूंगा. माहित नाही आता किती जन्म घ्यायचे बाकी राहिले त्याचे. भाई आजच्या पुरतं तर बस झालं. आता नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि इंस्टावरती फॉलो करा. भाई नका विसरू भाई, जे पण कोणी बघते ना त्याला हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे भाई, लाईक करा रे भाई, लाईक करा, शेअर करा भाई, फॉलो करायला भाई. महाराष्ट्रभर मला तुमच्या भावाला मला फेमस करायचं आहे तर लवकर फॉलो करा.